तर यानंतर केरळमध्ये यंदा काँग्रेस मुसंडी मारण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार 20 पैकी 16 जागा काँग्रेसला मिळू शकतात. यूडीएफला 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये भाजपला पुन्हा एकदा अपयश येताना दिसतंय. त्यामुळे तामिळनाडू पाठोपाठ आणखी एक दक्षिणेतलं राज्य केरळ, तिथे सुद्धा भाजपच्या पदरात अपयश येत आहे. निराशा पदरी पडते असं दिसतंय. ओपिनियन पोलनुसार खूप प्रयत्न सुरू आहेत भाजप आणि संघ परिवाराचे इथे एक वोट बेस तयार व्हावा यासाठी, पण त्याला यश येताना दिसत नाहीये. तर काय सांगते केरळमधली आकडेवारी? केरळमध्ये एकूण लोकसभेच्या 20 जागा आहेत. 20 पैकी काँग्रेस 16 जागांवर विजयी होऊ शकते, तर यूडीएफ 4 जागांवर. भाजप आणि एलडीएफ या महत्वाच्या दोन पक्षांना एकही जागा केरळमध्ये मिळताना दिसत नाहीये या ओपिनियन पोलनुसार. एबीपी माझा आणि सी वोटरचा ओपिनियन पोल आहे. आघाड्यांचा विचार केला तर एकूण 20 जागांपैकी एनडीएला एकही जागा मिळताना दिसत नाहीये आणि इंडी अलायन्सला एकूण 20 जागा मिळू शकतात ओपिनियन पोलनुसार केरळमध्ये. आणि याबद्दल आणखी विश्लेषण जाणून घेऊयात अभय सरांकडून. अभय सर, दक्षिणेकडे मोदी आणि भाजप परिवाराचं विशेष लक्ष आहे. त्या दृष्टीनं सातत्यानं ते प्रयत्न सुद्धा करत असतात आणि सुप्त एक संदेश सुद्धा ते देण्याचा प्रयत्न करत असतात विविध वक्तव्यांमधून किंवा विविध दौऱ्यांमधून. पण तरी सुद्धा तमिळनाडू असेल किंवा केरळ या दोन्ही दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भाजपला यश येताना दिसत नाहीये. वोट बेस भाजपचा तयार होत नाहीये. नाही, दक्षिण भारतात एक कर्नाटकचा अपवाद वगळला तर भाजपाला कोणत्याही राज्यामध्ये अजूनही आपला जम बसवता आला नाही. त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. विशेषतः आत्ताच्या तेलंगणाच्या झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी बरेच प्रयत्न केले, तिथेही त्यांना यश मिळालं नाही. कर्नाटकातली सत्ता त्यांची केलेली आहे, तिथे काँग्रेसला यश मिळालं आहे. तामिळनाडूच्या बाबतीत झालं तर तामिळनाडूमध्ये डीएमके आणि अण्णा डीएमके या दोन पक्षांमध्येच मागच्या 40-50 वर्षाचं राजकारण फिरत आलेलं आहे आणि तिथे कुठला यातला कुठला द्रमुक पक्ष हा कोणत्या आघाडीत आहे यावर त्या आघाडीचं संख्याबळ वाढत असतं. आणि जयललिता यांच्या मृत्यूनंतर एआयडीएमके जो तिथे कमकुवत झाला, ती जागा घेण्याचा भाजपाने बराच प्रयत्न केला. इव्हन रजनीकांत सारखा तिकडचा सुपरस्टार आपल्या बरोबर यावा यासाठी पण प्रयत्न झाले, पण त्याही प्रयत्नामध्ये त्यांना फारसं यश आलेलं दिसत नाही. आणि केरळच्या बाबतीत सांगायचं झालं तर केरळमध्ये त्यांनी बाहेरनं काही लोक आणून तिथे शक्ती उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याला आता माहित असेल, परवाच AK अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांना पक्षात त्यांनी घेतलं. किमान तिथे शिरकाव करण्यासाठी संधी मिळावी या दृष्टीने तिथे प्रयत्न चालू आहेत. परंतु तिकडे दक्षिणेत म्हणजे कर्नाटकात सुद्धा मागच्या वेळेस तेवढ्या जागा राखता येतील का याच्याबद्दल शंका असताना बाकीच्या दोन्ही राज्यांमध्ये जिथे त्यांचे सहकारी आहेत तिथे सुद्धा फारसं यश तिकडे एनडीएला मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये 400 पार जाण्याचा किमया जी आहे ती सगळी अन्य राज्यामध्ये करावी लागणार असल्यामुळे तो जर आकडा गाठायचा असेल तर स्ट्राईक रेट साधारणतः काय लागेल याचा अंदाज मला वाटतं याच्यावरनं बांधतायत. बरोबर, बरंच काम करण्याची गरज दिसते भाजपला या सगळ्या भागात. अभय सर, आणखी मला प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत.